हायलाईट करायची मला एवढी भीती वाटते केसांना, माझ्या केसांना काय झालं तर खूप पॉझेसिव्ह होऊन जाते मी केसांसाठी. पण आज म्हटलं फायनली काय होणार आहे, होऊन जाऊ दे. सो मी आज ट्रिक्स आणलं होतं हे हायलाईट्स करायला हेअर, आणि मी घरगुतीच करणार आहे कारण माझा पार्लरचा क्लास पण झाला आहे आणि थोडंफार बेसिक नॉलेज आहे मला त्यातलं. म्हणून सगळे इन्स्ट्रक्शन वाचून घेतले आधी आणि हेअर चांगले वॉश केले होते मी, आणि त्यानुसारच मी सगळं पाहिलं. आणि मला वाटलं त्याच्यामध्ये आपल्याला हँडग्लोव्ज आणि त्याच्यामध्ये ब्रश नसेल, पण त्याच्यामध्ये सगळं मटेरियल होतं. मला काय आणायची गरज नव्हती, तरी पण मी एक्स्ट्रा घेऊन आले होते. आणि हे 2 पॅकेट होते, त्याच्यामध्ये टोटल 4 होते. पहिल्यांदा स्टेज 1 होती आणि स्टेज 2. सो टोटल मला 60 मिनिट द्यायचे होते आणि मी आज खरंच तेवढा वेळ दिला स्वतःसाठी. आणि याच्यामध्ये भरपूर कलर्स होते, पण मला सूट होईल असं मला म्हणजे वाटला नाही कोणता, म्हणून मी फायनली घेतला क्रिम्सन रेड, जो मला असं वाटते ॲटलिस्ट तो थोडाफार वर्क करेल माझ्या हेअर्सवरती. कारण मी 2 महिने झाले हेअर्सला मेहंदी लावली होती, मग एवढा इम्पॅक्ट पडतो आहे का नाही माहीत नाही, पण थोडाफार जरी पडला तरी ठीक आहे. हा आहे क्रिम्सन रेड. आता माहीत नाही मला किती डार्क दिसेल, आणि मोस्टली हे उन्हामध्ये जास्त शाईन करतात, असं घरात तरी किंवा अंधारात काही दिसत पण नाही. आपण हेअरला हायलाईट्स केलेत आणि घरगुती करते त्यामुळे एवढी अपेक्षा नाही ठेवते, थोडंफार तरी पडला इफेक्ट तरी छान आहे. सो मी केला ट्राय आणि पहिल्यांदा हँडग्लोव्ज घालून घेतले हातामध्ये आणि हेअर व्यवस्थित वॉश केलेले होते. सो नीट क्लिप वन साईडच केले, कारण मला जास्त नव्हतं फक्त खाली खाली करायचं होतं, कारण रूटला मला लावून घ्यायचंच नव्हतं जेवढं, आणि एवढ्या याच्यामध्ये जास्त होणार पण नव्हते. मी 2-3 लेयर्स केले आणि ते पण वन साईडच केले. एवढी मी भीत होते की पूर्ण हेअरला जर केलं अप्लाय तर काहीतरी झालं म्हणजे पूर्ण हेअरलाच प्रॉब्लेम होऊन जाईल. आणि खाली खाली अप्लाय केले आणि वॉश केले फर्स्ट, आणि पुन्हा मग कलर अप्लाय केला. आणि मला माहीत नाही आता इफेक्ट कसा दिसतो, उद्या मी दाखवेलच तो. आणि हेअर वॉश केल्यानंतर असं काही दिसत होतं जे अजून वाळले नव्हते माझे हेअर्स. सो एवढं माहीत नाही मला कसं दिसेल, कारण माझी थोडीशी आहेतच ऑलरेडी केसं ब्राऊन. आणि मग नंतरनं आवरून घेतलं आणि त्यानंतरनं मग देवाची पूजा केली, थोडंसं झाडांना वगैरे पाणी घातलं आणि नंतर जेवून वगैरे घेतलं. पण आज जेवताना खरंच काय करू कळतच नव्हतं, कारण रोज रोज स्वयंपाकाला काय करायचा हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मला एकच ऑप्शन वाटतो, एग्स करणं. सो अंड्याची पोळी पटकन करून घेतली, जेवण केलं छानपैकी, आणि लॉगिनचा टाईम पण होत होता. पटपट जेवले, कारण 1 तास मी आज खूप वेस्ट केला होता. वेस्ट मी स्वतःसाठी सेल्फ केअरसाठी दिला होता. सो लास्टला ताक पिऊन घेतलं आणि लॉगिन केलं. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.